आज आम्ही गेल्या दीड महिन्यापासून इथं पाठपुरावा करत आहे। या रस्त्यावर ग्रेड टाकून हे रस्ता तयार झालेला आहे। तर आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ज्याचा निषेध करतोय। या रस्त्यावर खड्डा, हे 2 महिन्याचा रस्ता, कोण सांगू शकणार नाही महिन्यात दीड महिन्याचा रस्ता आहे। या रस्त्याचा सगळा व्हिडिओ माझ्याकडे कंप्लीट आहे। नुसते पट्टे ओढून पूर्ण रस्ता दाखवलेला आहे इथं, परंतु आम्ही आरोप करत नाही, तर माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे, मी दाखवू शकतो। आणि या रस्त्याच्या कामाला पाठीशी घालणारे, इथले कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे, जेव्हा रस्ता करणाऱ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालणारे इथले अधिकारी आहेत। इथले कार्यकारी अभियंता प्रभाग 2 हे जे टप्पा नंबर 2-1चे आहेत, कोरे साहेब आहेत। कोरे साहेबांच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर इथं कॅमेरे लावलेले आहेत, त्या कॅमेऱ्यासमोर रस्ता झालेला आहे, तरीसुद्धा या अधिकाऱ्याला रस्ता दिसला कसा नाही असं आम्हाला त्याचे कोड पडलेलं आहे। म्हणून आज आम्ही ह्या खड्ड्यात पडलेल्या 1.5 महिन्याच्या रस्त्यावर खड्डा पडलेला आहे, त्याच्यामध्ये आज झाडं लावण्याचा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही राबवतोय। यापुढं तीव्र आंदोलन आम्ही गेटच्या समोर आम्ही थोड्याच दिवसामध्ये त्याची तारीख देऊ। आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षाला विश्वासात घेऊन, सगळे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सगळ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन याचं आंदोलन मोठं होणार आहे। ही शेतकरी गोरगरिबांचा पैसा कुठं जातो आणि कुठं खराब होतं, या शेतकऱ्यांचं कुठं नुकसान होतं आहे हे आम्हाला दाखवून देण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उतरत आहे। आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला जर ह्या रस्त्यासाठी या आतल्या कुठल्याही अडचणी शेतकऱ्याचा पैसा जिथं वेस्ट जातो तिथं आम्हाला आंदोलन करायला लागलं तर आम्ही त्यासाठी आंदोलन करू। आणि थोड्याच दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची तारीख देतोय, मेन गोष्टीवर आम्ही आंदोलन करतोय। काय लोकांचं म्हणणं आहे, जे कॉन्ट्रॅक्टदार आहे तो कुठल्या तरी पक्षाचा आहे, कुठल्या तरी एखाद्या ह्याच्याखाली आहे म्हणून आम्हाला ते धमकावं बघतो, पण आम्ही त्या दबावाला बळी पडणारी माणसं नव्हत, त्यांना माहीत नाही अजून RPI म्हणजे RPI आहे, लक्षात ठेवा। RPI पेटवण्याच्या मागे जर असं जर धमकी द्यायला लागला तर आम्ही सोडणार नाही, एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं। ही मी आज तुम्हाला कॅमेऱ्यासमोर सांगतोय। आणि थोड्याच दिवसात आम्ही आंदोलन करू आणि ह्याच्याबरोबर आम्ही पाठपुरावा करू या रस्त्यासाठी। इथल्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, तुमच्या समोर जे कॅमेरे CCTV कॅमेरे आहेत ती चेक करा, त्यात रस्ता कसा झाला हे लगेच कळतंय। आम्ही मागणीसुद्धा करणार आहे जिल्हाधिकाऱ्याला की ह्या ऑफिसच्या समोरचे कॅमेरे चेक झाले पाहिजे आणि यातनं कसा रस्ता झाला हे दाखवलं पाहिजे, आम्हाला नागरिकांना दाखवलं पाहिजे, जेणेकरून नागरिकाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्यांचा पैसा आहे, ही कसा खराब होतो, शेतकऱ्यांचा पैसा कसा नासाड होतो हे आम्हाला दाखवून द्यायचं आजपासून इथून पुढं। एवढीच विनंती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना, पण या रस्त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं। आणि ठेकेदार कोण आहे त्याला काळ्या यादीत टाकलं पाहिजे, एवढीच विनंती करतोय। भारत माता की जय। भारत